नमस्कार रसिक श्रोते हो, मी सौ संध्या अमित टिंगरे नेहमीच कविता वाचनाच्या वेगवेगळ्या विषयांसह आपल्या भेटीस येत असते. आजच्या माझ्या कविता वाचनाचा विषयसुद्धा कौटुंबिक आहे. आत्तापर्यंत मी आई, बाप, कुटुंब या विषयांवर माझे कविता वाचन केले. आजच्या कवितेचा विषय हा सुद्धा आपल्या कुटुंबाचाच एक महत्त्वाचा भाग आहे. माझ्या आजच्या कविता वाचनाचा विषय आहे बाप लेक. प्रत्येक कुटुंबातील एक अतिशय जिव्हाळ्याचे नाते. चला तर मग सुरुवात करूया आजच्या काव्य वाचनाला. कवितेचे नाव आहे बाप लेक. बाप लेक. संसार वेलीवरती एकदा अचानक एक फूल उमलतं. सुगंधात त्याच्या सारं घर न्हाऊन निघतं. संसार वेलीवरती एकदा अचानक एक फूल उमलतं. सुगंधात त्याच्या सारं घर न्हाऊन निघतं. हळूहळू ते फूल उमलत जातं. कन्यारूपी त्या फुलाच्या सर्व कुटुंब प्रेमात पडतं. हळूहळू ते फूल उमलत जातं. कन्यारूपी त्या फुलाच्या सर्व कुटुंब प्रेमात पडतं. तिचे दुडूदुडू चालणं, हुंकार देऊन बापाच्या मागे लागणं, त्याने उचलून घेताच आनंदाने त्याला मिठी मारणं, हे सर्व चालूच असतं. तिचे दुडूदुडू चालणं, हुंकार देऊन बापाच्या मागे लागणं, त्याने उचलून घेताच आनंदाने त्याला मिठी मारणं, हे सर्व चालूच असतं. कधीही आपली छोटी कळी मोठी होऊन शाळेत चालली. कधीही आपली छोटी कळी मोठी होऊन शाळेत चालली. आयुष्याच्या पायऱ्या चढू लागली, हे त्याला कळतच नसतं. म्हणता म्हणता लहानगी कधी मोठी होते. म्हणता म्हणता लहानगी कधी मोठी होते. बाबा, आता मीच तुमच्या म्हातारपणाचा आधार आहे, हे तिचे शब्द ऐकताच बापाच्या डोळ्यात चटकन पाणी येते. म्हणता म्हणता लहानगी कधी मोठी होते. बाबा, आता मीच तुमच्या म्हातारपणाचा आधार आहे, हे तिचे शब्द ऐकताच बापाच्या डोळ्यात चटकन पाणी येते. अशी ही लाडकी मुलांप्रमाणे जबाबदाऱ्या खांद्यावर घेते. आईवडिलांचा सांभाळ करते, नडले अडलेल्यांना मदत करते. एवढे सगळे करताना मात्र तिला सदैव संस्काराचे भान असते. अशी ही लाडकी मुलांप्रमाणे जबाबदाऱ्या खांद्यावर घेते, आईवडिलांचा सांभाळ करते, नडले अडलेल्यांना मदत करते. एवढे सगळे करताना मात्र तिला सदैव संस्कारांचे भान असते. मुलगा मुलगी यातील भेद ती आपल्या वागण्यातून कायमचा मिटवते. दोघेही एकच, हे ती सर्वांना पटवून देते. मुलगा मुलगी यातील भेद ती आपल्या वागण्यातून कायमचा मिटवते. दोघेही एकच, हे ती सर्वांना पटवून देते. आईपेक्षाही मुलीचा जीव असतो बापावर. कधी म्हातारपणात त्याची आई होऊन घेते काळजी सत्वर. आईपेक्षाही मुलीचा जीव असतो बापावर. कधी म्हातारपणात त्याची आई होऊन घेते काळजी सत्वर. बाप घेत असतो काळजी वाढणाऱ्या आपल्या मुलीची. बाप घेत असतो काळजी वाढणाऱ्या आपल्या मुलीची. करत असतो सदैव प्रयत्न तिने नेहमी राहावे सुखी. करत असतो सदैव प्रयत्न तिने नेहमी राहावे सुखी. पंखात बळ भरतो तिच्या उंच भरारी घेण्यासाठी. पंखात बळ भरतो तिच्या उंच भरारी घेण्यासाठी. हीच इच्छा मनी सदैव त्याच्या, ती व्हावी सदैव मोठी. हीच इच्छा मनी सदैव त्याच्या, ती व्हावी सदैव मोठी. बापाच्या मायेचा झरा लेकीसाठी कधी आटत नाही. बापाच्या मायेचा झरा लेकीसाठी कधी आटत नाही. लेकीचे आयुष्य फुलवण्यात बाप कधीच मागे पडत नाही. लेकीचे आयुष्य फुलवण्यात बाप कधीच मागे पडत नाही. तिच्या डोळ्यातले अश्रू त्याला गहिवरून टाकतात. तिच्या डोळ्यातले अश्रू त्याला गहिवरून टाकतात. ती काही बोलण्या अगोदरच तिचे अश्रू बापासमोर आपले मन मोकळे करतात. ती काही बोलण्या अगोदरच तिचे अश्रू बापासमोर आपले मन मोकळे करतात. लेकीच्या मनातील दुःखाची बापाला जाण असते. लेकीच्या मनातील दुःखाची बापाला जाण असते. माझे सर्व सुख तिचे सर्व दुःख माझे मानण्यात बापाची शाण असते. माझे सर्व सुख तिचे सर्व दुःख माझे मानण्यात बापाची खरी शान असते. अशा आपल्या लेकराचा हात दुसऱ्या हाती सोपवताना तो नसतो झटकत जबाबदारी. तो तर करीत असतो आपल्या संस्काराची रखवालदारी. अशा या आपल्या लेकराचा हात दुसऱ्या हाती सोपवताना तो नसतो झटकत जबाबदारी.
तो तर करीत असतो आपल्या संस्कारांची रखवालदारी. बापाचे कष्ट कुटुंबासाठी झिजणे तिने लहानपणापासून पाहिले. बापाचे कष्ट कुटुंबासाठी झिजणे तिने लहानपणापासून पाहिले. आदर्श व्यक्तिमत्व काय असतं ते तिने बापातच अनुभवले. आदर्श व्यक्तिमत्व काय असतं ते तिने बापातच अनुभवले. अशा या लेकीसाठी बाप असतो नेहमीच एक आदर्श मॉडेल. अशा या लेकीसाठी बाप असतो नेहमीच एक आदर्श मॉडेल. तिच्यावर आपत्ती येताच जो जगाला नेहमी नडेल. नमस्कार.